सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर भाकरीस याजो खाईल ना त्या कधी भूक लागेल भाकरीस याजो खाईल ना त्या कधी भूक लागेल श्रद्धा जो मज घरी ठेवील ना त्या कधी तान लागेल च्या म्हणण्याकरिता देवाचे वचन नेहम्याचा पहिला अध्याय 5 ते 9 वचन. नेहम्याचा पहिला अध्याय 5 ते 9 वचन. हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे याच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्याच्यावर करुणा करीतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केली आहे, ती मी कबूल करीतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आम्ही तुझ्या समोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर. ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रामध्ये विखरीन. पण तुम्ही माझ्याकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे परागंधा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. माझ्या प्रियांनो, आपण या सकाळी नेहम्या याचा पहिला अध्याय आणि ते 9 ही वचनं वाचलेली आहे. आणि ह्या वचनांमध्ये एक सामर्थ्यशाली जी प्रार्थना आहे ती नेहम्याने परमेश्वराजवळ केलेली आहे. यरुशलेमेची जी दुर्दशा त्याने ऐकून तो दुःखी झाला, कष्टी झाला आणि परमेश्वरासमोर लीन आणि नम्र होऊन उपास आणि प्रार्थना करत आहे. एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने याकडे या वचनांमध्ये आपण पाहतो ती म्हणजे ज्यावेळेस नेहम्याने
यरुशलेमेविषयी विचारपूस केली, त्यावेळेस या ठिकाणी 3रं वचन सांगितलं की त्यांनी मला सांगितलं, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकण्यात आलेली आहे. यरुशलेमेविषयी या ठिकाणी त्याला सांगण्यात आलं आणि जो हननी बांधव आहे त्याने ही गोष्ट सांगितली. त्यावेळेस नेहम्या दुःखी झाला, कष्टी झाला, निराश झाला. ज्याने प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली, त्याचं नाव हनानी आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख झालेलं नाही. या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो यरुशलेमेमधून आलेला आहे. यरुशलेमेची परिस्थिती, त्या ठिकाणी जे अवशिष्ट लोक होते त्यांची परिस्थिती, यरुशलेमेचे जे तट पडलेले आहे, ही सर्व परिस्थिती त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली, परंतु त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा खेद वाटला नाही. परंतु ज्यावेळेस नेहम्याला हे वर्तमान कळालं, त्यावेळेस तो दुःखी झाला, कष्टी झाला, अत्यंत दुःख त्याला झालं. जरी त्याने डोळ्यांनी त्या गोष्टी पाहिल्या नाही, ते दुर्दशेमध्ये असलेल्या लोकांनी त्यांना यरुशलेमेची अवस्था त्याने पाहिली नाही, परंतु ऐकून तो दुःखी झाला आणि तो त्या यरुशलेमेसाठी प्रार्थना करत आहे. माझ्या प्रियांनो, ही तळमळ यरुशलेमेविषयी आणि त्या लोकांविषयी नेहम्याला आहे. हनानी जो आहे त्याला कोणत्याही प्रकारची तळमळ नाही, म्हणून त्याने प्रार्थना देखील केली नसेल यरुशलेमेसाठी. त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख झालेलं नाही. परंतु हा जो नेहम्या आहे, राजवाड्यामध्ये सुखामध्ये होता, तो आनंदात होता, व्यवस्थित होता, सुस्थितीमध्ये असताना यरुशलेमेची जी अवस्था आहे तिच्याकडून तो रडलेला आहे. ह्यावरून आपल्याला एक गोष्ट परमेश्वर शिकवत आहे की ज्या गोष्टी आपण आज आपल्या लोकांविषयी ऐकत आहोत, अनेक ठिकाणी छळ आहे, समस्या आहे, अशा लोकांसाठी नेहम्याप्रमाणे मी आणि तुम्ही उपवास प्रार्थना करावी. ज्या लोकांना उद्ध्वस्त केलं जात आहे, अनेक समस्या आज आपल्या समोर आहे, परंतु आपण त्या सर्व गोष्टींसाठी उपवास प्रार्थना करावी. माझ्या प्रियांनो, आज आपण उपवास प्रार्थना करण्याचं सोडून अन्य मार्गाने बऱ्याच गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु या ठिकाणी नेहम्याने त्या यरुशलेमेच्या दुर्दशेसाठी प्रार्थना केली. आज आपल्या लोकांसाठी आपण उपवास प्रार्थना करू. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीयाच्या देवा, आम्ही तुझी स्तुती करतो या वचनांबद्दल, आणि आम्हाला एक गोष्ट तू निश्चित शिकवली की आम्ही इतर लोकांसाठी जे संकटामध्ये आहे, जे छळातून जात आहे, त्यांच्यासाठी दुःखी, कष्टी, लीन, नम्र होऊन उपवास आणि प्रार्थना कराव्या. आणि ज्यावेळेस आम्ही उपवास प्रार्थना करतो त्यावेळेस नेहम्यासारखं आम्ही कार्य करतो. येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. स्वर्गीय भाकर मी, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.